पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान करताना ज्या मतदारांनी ऑनलाईन पद्धतीने आपलं मतदान नक्की कुठल्या शाळेमध्ये आहे किंवा कुठल्या मतदान केंद्रामध्ये आहे याची माहिती घेतलेली आहे, त्यांना एक तांत्रिक अडचण येते। ती अडचण अशी आहे की ज्यांनी ऑनलाईन पद्धतीने माहिती घेतलेली आहे त्यांना जो भाग क्रमांक किंवा यादीचा भाग क्रमांक आणि तुमचा अनुक्रमांक हा जो दिलेला आहे ऑनलाईन पद्धतीने तो आणि प्रत्यक्ष मतदान केंद्रावरती गेल्यावरती तिथं जो अनुक्रमांक आहे तो मॅच होत नाहीये। त्यामुळे अशा मतदारांना तिथं त्यांचं नाव हे मॅन्युअली नावाने शोधावं लागते, म्हणजे आडनावाने किंवा नावाने शोधावं लागतं। यामध्ये मोठ्या प्रमाणात वेळ जातोय। आपल्याला माहिती आहे की महापालिका निवडणुकीसाठी स्वतंत्र मतदार यादी नसती, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी विधानसभेचीच मतदार यादी वापरली जाते आणि पुणे महापालिकेसाठी जी विधानसभेची मतदार यादी असते तीच त्या प्रभागानुसार तोडली जाते आणि त्या तोडली किंवा त्याचं बायफर्केशन केलं जातं आणि ते तिथल्या मतदान केंद्रावरती पुरवलं जातं। पण मतदान केंद्रावरती फिजिकल जी कॉपी आहे ती कॉपी आणि पुणे महापालिकेच्या वेबसाईटवरून जे मतदार माहिती घेत आहेत की आपलं मतदान नक्की कुठं आहे त्यांना जी दिली जाणारी माहिती आहे यामध्ये तफावत असल्याचं आढळते। त्यामुळे आज सकाळपासून पुणे महापालिकेच्या साईटवरून ज्यांनी माहिती घेतली आणि जे मतदान केंद्रावरती गेले तर ते मॅच होत नाही, कारण कुठल्याही मतदान केंद्रावरती गेल्यावरती आपल्याला तिथं आपला अनुक्रमांक सांगायचा असतो। जर तो अनुक्रमांक सांगितला तर फिजिकल त्या मतदान केंद्रावरती ज्या याद्या आहेत त्याचा जो अनुक्रमांक आहे आणि आपला जो अनुक्रमांक आपण जो सांगितलेला आहे तो मॅच होत नाहीये। मग अशा मतदारांना तिथं त्यांच्या नावाने, म्हणजे एका मतदान केंद्रांमध्ये साधारणपणे 350-400 जण जर का मतदान करणार असेल तर प्रत्येकाला तिथं मॅन्युअली त्यांचं नाव शोधावं लागतं। यामध्ये मोठा वेळ जातोय। त्यामुळं जो कोणी या पुढच्या काळात मतदान करायला जाणार आहेत त्यांनी त्यांची स्लिप, म्हणजे मतदान केंद्राच्या बाहेर किंवा त्या शाळेच्या बाहेर जिथं बूथ आहे त्या बूथवरनं शक्यतो आपली स्लिप काढा आणि ती स्लिप घेऊनच आज जा। तसं गेलं तर मतदान करणं हे सोपं होईल, सुरळीत होईल।